बातमी येते महापौर पदासंदर्भातली ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौर पदाचा चेहरा जवळपास निश्चित झालाय। शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकतं। एकनाथ शिंदे यांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे। ठाण्यामध्ये भाजप सत्तेत सहभागी होणार आहे, तर उपमहापौर भाजपचा असेल अशी ही माहिती समोर येते। उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाण्यामधली गणितं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। याच्या आधी ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना दोघे सत्तेच्या दृष्टीने कशा प्रकारे मांडणी करत होते हेही आपल्याला माहिती आहे। आताच्या गणितांनुसार काय ठरलंय नेमकं? अक्षय, थोड्याच वेळामध्ये शिवसेनेकडून आणि भाजपकडून देखील महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत। आणि त्याआधी आपल्याला ही माहिती मिळालेली आहे, शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता केवळ एकनाथ शिंदे यांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा या ठिकाणी बाकी आहे। मात्र शर्मिला पिंपोळकर याच ठाण्याच्या नवीन महापौर बनणार आहेत, कारण की आरक्षण पडलेलं होतं महापौर पदासाठी, अनुसूचित जातींचं आरक्षण होतं। आणि शर्मिला पिंपोळकर ज्या आहेत त्या 2 टर्मच्या नगरसेविका आहेत। सध्या त्या कोपरी पाचपखाडी या एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत आणि कोपरी विभागातल्या देखील त्या आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर दुसरीकडे भाजपकडून जर आपण पाहिलं तर कृष्णा पाटील यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे। त्यांच्याकडून आता उमेदवारी अर्ज हा भरला जाणार आहे। मात्र ते उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप हे एकत्रित सत्तेमध्ये बसणार यावर देखील आता शिक्कामोर्तब जवळपास झालेलं आहे। आधी भाजपचा एक सूर होता की आम्ही विरोधात बसू, आम्हाला जर चांगल्या वाटाघाटी झाल्या नाहीत तर, मात्र वाटाघाटी जवळपास झालेल्या आहेत आणि भाजपचा उपमहापौर होणार हे देखील आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर अशा प्रकारे ठाण्यामध्ये सत्तेचं गणित असेल। इतर ज्या गोष्टी आहेत, मग स्टँडिंग कमिटी आहे, शिक्षण समिती आहे, त्यांच्यामध्ये वाटाघाटी ज्या आहेत त्या थोड्याच वेळात होतील, काही दिवसांमध्ये होतील। मात्र आज सगळ्यात मोठी बातमी हीच आहे, ठाण्यामध्ये शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरला जाईल। आणि ही देखील महापौर पदाची निवडणूक जी आहे ती पूर्णतः बिनविरोध होणार आहे, कारण की शिवसेनेकडे पूर्णतः बहुमत आहे। 75 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत आणि प्रमिला केणी यांचा पाठिंबा देखील त्यांना आहे। अशा प्रकारे 76 नगरसेवकांचं संख्याबळ शिवसेनेकडे आहे। त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसेल आणि अनुसूचित जातींमधून शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। आणि अर्थातच जसं तू म्हणतोयस प्रतीक्षा आहे ती अर्थातच एकनाथ शिंदेंच्या अंतिम आदेशाची। त्यांनी शिक्कामोर्तब केल्यावर